सागरात आपला जीव धोक्यात घालून मासेमारी करूनही मासळीला अपेक्षित दर मिळत नसल्याचं पाहिल्यानं बंदी कालावधी वाढविण्याचा विचार पुढे आला। केंद्र सरकार मार्गदर्शक सूचना व देशभरात मासेमारी बंदीच्या कालावधीमध्ये एक समानता आणण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने 2018 पासून पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 73 दिवसांवरून 61 दिवसांवर मर्यादित ठेवला। या कामी केलेल्या बंदी कालावधीचे परिणाम मच्छीमारांना दिसून आल्यानं यंदाच्या वर्षी पालघर व ठाणे जिल्ह्यातील मच्छीमारांनी स्वयंस्फूर्तीने मासेमारी बंदी कालावधी वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। गुजरात राज्याने देखील बंदी कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवल्यानं राज्य सरकार आगामी काळात त्या दृष्टीने निर्णय घेईल अशी आशा पल्लवित झाली आहे। पावसाळ्यात अनेक नद्यांमधील पाणी मोठ्या प्रमाणात समुद्रात मिसळून खाडी आणि किनाऱ्यालगतच्या क्षेत्रात समुद्राच्या पाण्याचा खारटपणा कमी होत असतो। ही परिस्थिती अनेक माशांच्या प्रजननासाठी अनुकूल असल्यानं मासे या हंगामात किनाऱ्याजवळच्या खडकाळ भागात अंडी घालत असतात। पावसाळ्याचा मध्य होण्यापूर्वी म्हणजेच 1 ऑगस्टपासून राज्य शासनाने मासेमारीवर घातलेली बंदी उठवली आहे। यावेळी होणाऱ्या मासेमारीत पहिल्या काही फेऱ्यांमध्ये मिळणारे मासे हे कमी वजनाचे व लहान आकाराचे असल्यानं त्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याचं गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दिसून आलं। 2020 मध्ये कोरोना काळातील बंदीमुळे मासेमारीचे हंगाम मोठ्या विलंबाने सुरू झाले होते। त्यावर्षी मच्छीमारांनी पकडलेल्या माशांचा आकार वाढल्यानं कमी प्रमाणात पकड होऊन देखील अधिक प्रमाणात उत्पन्न झाल्याचा धडा मच्छीमारांना मिळाला। पुढील काही वर्षांमध्ये मत्स्य दुष्काळाचे संकट कायम राहिल्यानं अनेक मच्छीमार कर्जबाजारी झाले, तर काही मच्छीमारांना हा व्यवसाय बंद करून इतर व्यवसायाकडे वळावे लागेल असे दिसून आले। पालघर व ठाणे जिल्ह्यात सुमारे 3000 मासेमारी बोटी असून मासेमारी बंदी कालावधी वाढवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला हवेत। या भावनेने ठाणे जिल्हा मच्छीमार संघटनेने पुढाकार घेऊन सर्व संबंधित घटकांशी बैठका घेतल्या। मासेमारी बंदीचा कार्यकाळ 15 दिवसांनी वाढवल्यास सर्व मच्छीमारांचा लाभ होईल हे पटवून दिल्यानंतर स्वयंस्फूर्तीने बंदी कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला। विशेष म्हणजे या निर्णयाच्या पाठोपाठ गुजरात राज्य सरकार देखील 61 दिवसांचा बंदी कालावधी 15 दिवसांनी वाढविण्याची घोषणा केली। देशाचा पूर्व व पश्चिम किनाऱ्यावर 2018 पासून वेगवेगळ्या बंदी कालावधी असल्यानं दक्षिणेच्या भागात इतर भागांतील बोटींद्वारे बंदी असलेल्या मासेमारी क्षेत्रात अतिक्रमण केले जात असल्यानं वादाचा विषय निर्माण होत असे। त्यावर उपाययोजना म्हणून एकसमान बंदी आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेऊन राज्य सरकारने त्याचे अनुकरण करण्याचे योजले होते। मात्र बंदी कालावधी कमी झाल्यानं मासेमारीच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होत असल्याचं निदर्शनास आल्यानं पालघर व ठाणे जिल्ह्याच्या मच्छीमारांनी हा ऐतिहासिक निर्णय घेत मासेमारी क्षेत्रात नवीन पायदंडा पाडला आहे। अनेक महत्त्वपूर्ण प्रजातींच्या माशांचे प्रजनन पाण्याची उष्णता वाढलेल्या स्थितीत असताना मार्च-एप्रिल महिन्यात होत असल्याचं दिसून आलं। त्यामुळे पावसाळी मासेमारी बंदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी लहान आकाराचे पापलेट पिलावळ वेगवेगळ्या मासेमारी धक्क्यांवर विक्रीसाठी आल्याचं दिसून आलं। राज्य सरकारने अलीकडच्या काळात माशांचा किमान आकार निश्चित करून त्याखाली वजनाचे मासे पकडल्यावर बंदी आणली आहे। या कायद्याची अंमलबजावणी केल्यास मच्छीमारांना आगामी हंगामासाठी मोठ्या आकाराचे मत्स्यसाठे मिळतील अशी आशा आहे। पारंपरिक मासेमारी करणाऱ्या संस्थांच्या मार्फत मासेमारी बंदीचा कालावधी 15 मे ते 15 ऑगस्ट करण्यात यावा अशा स्वरूपाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे। मात्र व्यावसायिक दृष्टिकोन ठेवणाऱ्या मच्छीमारांच्या एका घटकांकडून या प्रस्तावाला सातत्याने विरोध होतोय। अशा परिस्थितीत मच्छीमारांना मत्स्य दुष्काळामागील कारणांचा अभ्यास झाल्यानं घेतलेल्या महत्त्वपूर्ण आणि स्वयंस्फूर्तीच्या निर्णयाला राज्य सरकारचा पाठिंबा दिल्यास मासेमारी व्यवसायाला संभवत असलेला धोका टळू शकेल। माझं नाव विशाल पाटील। आता ॲक्च्युली तसं पाहता सरकारचा नियम 1 तारखेपासून आहे, पण आम्ही सर्व कोळीवाडे मिळून एक प्रजननासाठी टाईम मिळावा मावऱ्यासाठी मासलीसाठी म्हणून 15 तारखेचा आम्ही डिसिजन घेतलेला आहे आणि त्याप्रकारे सर्व फॉलो करत आहेत। आता आम्ही पावसाळी मासेमारी बंदी आमची 2 महिन्याची होती, पण त्याच्या अगोदर पण आमचे मासलीचा सीझन एकदम खराब गेला आणि आमच्या गावात किंवा सर्वच कोळीवाड्यात दुष्काळ परिस्थिती होती। सरकारकडे एवढे पाठपुरावे करूनसुद्धा सरकारने आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत जाहीर केलेली नाही आहे। म्हणून पण तरीसुद्धा आम्ही शेतकऱ्यांसारखी आत्महत्या किंवा याचे आम्ही प्रकार करत नाही। आम्ही स्वतः स्वबलावर आम्ही प्रयत्न करत राहतो आणि आता येत्या 15 तारखेपासून आमची मासेमारी सुरुवात होणार आहे। तर आम्ही अपेक्षा करतो आणि परमेश्वराकडे प्रार्थना करतो की यंदाचा सीझन आमचा खूप चांगल्या प्रकारे जाईल। जायच्या अगोदर काय काय तुम्ही करतात? आता जायच्या अगोदर तसं पाहता आमचं खूप सारी कामं असतात। जाळ्याची रिपेअरिंग असते, जाळे बोटीवरती खेचलेले असतात, त्या पाडायच्या, त्याच्यावर सगळं सामान चढवायचं, बर्फ डिझेल चढवायचं, अशी खूप सारी तयारी करावी लागते आणि खूप सारा खर्च पण असतो।